सकाळी उठलो आहे आता आपल्याला जायचे नागाव बीचला आणि त्यानंतर घरी. तर आता जाऊन आवरूया आणि भेटूया नागाव बीच वरती. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण तयार झालो आहे सकाळी. आता जायचं आहे नागाव बीचला. पोरं अजून आवरत आहे. पोरांना खूप वेळ लागेल अजून आवरायला. आपण रेडी झालो आहे. तर आता आवरून निघायचे नागाव बीचला. चिल करू अँड लेट्स गो. एवढं सगळं फिरलो आपण, पण मी तुम्हाला दाखवलंच नाही की आपण कशामध्ये आलोय. तर आपण आलो आहे या छोट्याशा हत्तीमध्ये. ही आहे स्विफ्ट. आता आपण पोहोचलो आहे नागाव बीच वरती. चाललो आहे आता नागाव बीचला. बघूया नागाव. मस्त नाश्ता झालेला आता पोह्यांचा. बाजूला सारखा गाडीला जागा द्या की आपणास न प्रवीण. चला आता जाऊया मैसूर कट्टा आहे इथे ग्रुप ग्रामपंचायत नागाव. आलो आहे आता नागाव बीच वरती. नागाव बीच चांगला वाटतोय दिसण्यावरनं. दिसायला तर चांगला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे आता एवढं 5-6 बीच पाहिलेत त्याच्यामुळे वाटत नाही, पण चांगलं आहे. ठीक आहे. हवेमुळे मे बी आवाज होत असेल. तर गाड्या बिड्या फिरत आहेत. मोकार गाड्या आहेत तिथं. ठीक आहे. हा बीच नॉर्मली म्हणजे एवढं पण काही खास नाही. हा इथं वास येतोय. मशाळ वास येतोय थोडासा. प्रॉब्लेम. गाडी कशी फिरवतोय. नीरज गाडीत बसायचं का? घोड्या बसायची नीरजला घोड्या बसवतो. चालू. समुद्र मंथन बघून कसं वाटलं तुम्हाला? हर हर महादेव. मंथन. हो, समुद्र मंथन. त्याच्या म्हणतात समुद्र मंथन. अरे ते आपण हरेश्वरला आहे. महादेवाचं नाव पण नाही घेतलं बरं का. पाया पण नाही वाटला. आणि आता बोलतोय ओढून घेऊन गेले. ओढून घेऊन गेले. फटका व्हायला. हा प्रवास फक्त ठिकाणांचा नव्हता, तर थोडा स्वतःला शोधण्याचा होता. या काही दिवसात घड्याळ थांबल्यासारखं वाटलं. कोणतीही घाई नव्हती, कसलाही ताण नव्हता. फक्त निसर्ग, रस्ते आणि माणसं. कोकणाने मला शिकवलं की आयुष्य खूप साधं असू शकतं, फक्त आपण ते गुंतागुंतीचं बनवतो. मित्रांसोबत घालवलेले हे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असले तरी आठवणीत कायमचे राहतील. या सुंदर प्रवासासाठी मी मनापासून आभारी आहे. निसर्गाचा, या आठवणींचा आणि माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा. आयुष्यात पुन्हा एकदा स्वतःशी जोडून घेण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद कोकण. प्रवास संपतो पण आठवणी नाही. पुन्हा भेटूया नव्या प्रवासात, नव्या गोष्टींसोबत. तोपर्यंत हीच आठवण, हीच शांतता. धन्यवाद.